ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या कथित लाच प्रकरणी राज्यसभेत गदारोळ, आरोप प्रत्यारोपांमुळे कामकाज विस्कळीत। रस्ते प्रकल्पांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, नितीन गडकरी यांचं सुतोवाच। रेल्वे सुरक्षा उपायांकरता सरकार 1 लाख कोटी रुपयांचा निधी उभारणार, सुरेश प्रभू यांची लोकसभेत माहिती। दिल्लीत समविषम तारखांना वाहनं चालवण्याच्या नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या खासदारांवरही कारवाई। अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतली रंगत वाढली, प्राथमिक फेरीत डोनाल्ड ट्रम्प यांची 5 तर हिलरी क्लिंटन यांची 3 फेऱ्यात आघाडी। मुंबईतल्या झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी झैनुल अबेदीला मुंबई विमानतळावरून अटक। जादा दरानं डाळी विकल्यास तुरुंगवास, दर नियंत्रक कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। फक्त म्हाडाच्या निकषात बसणाऱ्या गिरणी कामगारांनाच घरं देणं शक्य, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका। सोनसाखळा हिसकावणाऱ्या चोरांसाठी 2 ते 5 वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद करायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। सेन्सॉर बोर्डानं चित्रपटांच्या दृश्यांवर सरसकट कात्री न लावता विविध वर्गवारीतून निर्देश द्यावेत, बेनेगल समितीची शिफारस। चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची सरशी, वर्षा उसगावकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे, सतीश बिडकर विजयी। पावसाळ्यापूर्वी मुंबईचे रस्ते दुरुस्त आणि खड्डेमुक्त करा, उच्च न्यायालयाची महापालिकेला सूचना। राज्यातले तलाठी, पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेचा बेमुदत संप सुरू। IPL सामने राज्याबाहेर हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातली MCAची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। IPL सामन्यात रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा हैदराबाद सनरायझर्सवर विजय।